वणी शहरासह यवतमाळ जिल्हा विदर्भात सामाजिक कार्यात सदा अग्रेसर दानशूर व्यक्ती म्हणून वणी शहरातील प्रतिष्ठित विजयबाबू चोरडिया यांचे नाव हे नेहमीच चर्चेत असते। आरोग्य क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय, शैक्षणिक किंवा क्रीडा क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रात विजयबाबूंचा नेहमीच पुढाकार असतो। आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून विजयबाबूंनी हजारो नागरिकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे। तर अनेक मोठमोठे ऑपरेशन त्यांनी बांधकाम, मूर्ती स्थापना यासह इतर मदत ते करत असतात। शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलला आहे। शाळांना डिजिटल केले तर अनेक शाळांना बेंचही भेट दिली आहे। क्रीडा क्षेत्रात त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून वणीचे नाव महाराष्ट्रात पोहोचविले आहे। सांस्कृतिक क्षेत्रातही ते नेहमीच अग्रेसर असतात। सामाजिक कार्य करणे ही त्यांची आवड असून समाजकार्याच्या माध्यमातून समाज जागृती करणारे व्यक्तिमत्व विजय चोरडिया यांच्याशी वणी न्यूज 24 चे प्रतिनिधी सागर मुने यांनी बातचीत केली। बघूया ही दिलखुलास मुलाखत। नमस्कार, आपण आज वणी विधानसभा क्षेत्रातील नामांकित गरिबांचे मसीहा आणि अनेकांना दृष्टी देणारे, ज्यांची परिस्थिती नाही, डोळ्यांचं ऑपरेशन करू शकत नाही, असे दाते हजारो त्यांनी ऑपरेशन करून दिलेले आहे, असे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दानशूर व्यक्तिमत्व विजय चोरडिया आज आपल्यासोबत आहे। मी तुमचं स्वागत करतो वणी न्यूज 24 मध्ये। तुम्ही अनेकदा शिबिरे घेतले आणि अनेक व्यक्तींना तुम्ही दृष्टी दिली। ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि कसं काय वाटलं तुम्हाला आपण समाजसेवा केली पाहिजे? या संदर्भात आज आम्ही जे काही आहोत, आज आमचं जे काही ऐश्वर्य असेल, जे काही असेल, आम्हाला वणी झरी तालुका, मारेगाव तालुका या विधानसभा क्षेत्रातील लोकांनी आम्हाला व्यापार व्यवसाय दिला, त्याच्यामुळंच आज आम्ही आहोत। त्यामुळं आमचं कर्तव्य आहे की जेव्हा केव्हा याच्या जनतेवर, याच्या सर्वसामान्य माणसावर कुठल्याही प्रकारची काही अडचण येते, ते नैसर्गिक असो, शेतीच्या संदर्भ असो, आरोग्याच्या संदर्भात असो, तर आम्ही पुरेपूर त्याच्यासोबत साठी उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करतो। आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सहसा आज आपण ग्रामीणमध्ये पाहतो आहे की अनेक आईवडिलांना त्यांच्या डोळ्याचे आजार असतात, ते आपल्या मुलांना बऱ्याच वेळा सांगतात ऑपरेशनसाठी, पण काही शेतकऱ्याच्या जी परिस्थिती आहे, कधीकधी नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर पूरपीडितीमुळे वगैरे इतर काही कारणं असतात, त्यांच्या परिवारात कुणाचं आरोग्य जर खराब झालं तर त्यांचं पूर्ण भांडवल त्याच्यात लागून जाते। या सर्व परिस्थितीमुळे कदाचित ते त्यांच्या मनात असलही जर आईवडिलाचं ऑपरेशन करायचं ते करणं त्यांच्यासाठी शक्य होत नाही आणि ते दिवसेंदिवस 5-6 वर्ष ते पुढं लोटल्या जाते। तर या सर्व बाबींचा विचार करून आम्ही मोतियाबिंदू शस्त्रक्रियाचे नेहमी दरवर्षी कमीत कमी 1000-500 ऑपरेशन आम्ही नेहमी करत असतो। आणि फक्त डोळ्याचे म्हणून नाही, तर इतरही कुठले आजार राहिले तर तेही आम्ही त्याच्यासाठी त्यांचं पूर्ण ट्रीटमेंट करतो। एकंदरीत तुम्ही सर्व रुग्णांना मदत देण्याचा प्रयत्न करता। दानशूर व्यक्तिमत्व आणि एक धर्मदाते म्हणतात तुम्हाला। अनेक मंदिरांना तुम्ही सहकार्य केलेलं आहे। म्हणजे तुमच्या दारात जर कोणी आला, याचक जर आला, तर त्याला काही ना काही मिळतंच। तर तुम्ही मंदिरामध्ये जे काही करता, सहकार्य करता, याबद्दल तुमचं काय मत आहे? ते आपलं श्रद्धास्थान आहे, देवी देवता, आणि आपल्याला आपल्या वडील आई यांच्याकडून जे संस्कार मिळाले आहे सर्व, आणि आज जे काही आपण आहोत ते सर्व आपल्या चांगल्या कामामुळं, आपल्या सामाजिक बांधिलकीमुळं, त्याच्यामुळं आणि अनेक लोकांच्या आशीर्वादामुळं आपण सतत चांगलं काम आणि धार्मिक काम करत असतो। धार्मिक कार्यामध्ये तुम्ही नेहमीच अग्रेसर असतात। ते आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव, रामनवमी याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे झाकिया म्हणा किंवा कार्यक्रम करत असतात। ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? कारण दरवर्षी नवीन काहीतरी तुम्ही करता, नवीन करण्याचा हा जो संकल्प आहे, हा कुठून तुम्हाला प्रेरणा मिळाली? धार्मिक कार्य तर आपण केलेच पाहिजे, कारण आपलं जे धर्म आहे ते धर्म जर आपण राखलं नाही तर येणाऱ्या काळात आपलं सूर्यास्त होईल।
तर धर्मजागरण करणं आवश्यक आहे आणि आजच्या युवा पिढीलाही आपलं धर्म काय आहे या संदर्भात त्यांनाही कळलं पाहिजे. आपले ग्रंथ काय, सर्वच गोष्टी त्यांना धार्मिक संस्कार पडले पाहिजे. या दृष्टिकोनातून देखाव्याच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून धर्मजागरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. अतिशय चांगली संकल्पना आहे. तुम्ही युवांसाठी म्हणाले, आजच्या युवकांनी समाजकार्य, शैक्षणिक यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आजच्या युवकांनी या सर्व बाबीमध्ये युवकांनी तसंच महिलांनी पुढाकार घेऊन या सर्व चांगल्या कामामध्ये, सामाजिक कामामध्ये कधी आपले काम करण्याची, आपण राजकारणात असलो तरी आपली काम करण्याची जे भूमी असली पाहिजे, जी जमीन असली पाहिजे, ते चांगल्या कामाचीच असली पाहिजे. जेणेकरून आपण आपल्या आईवडिलाचंही नाव मोठं करू आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण बरंच काही करू शकू. तुम्ही एक व्यावसायिक आहात, सामाजिक क्षेत्रात कार्य आहे, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात आहे. तर तरुणांना आणि युवकांना काय संदेश द्याल? तुमच्यापासून युवकांनी काय प्रेरणा घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी व्यावसायिक जरी असलो तरी पैसा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा नाही. कारण मी पैशासाठी नाही, पैसा माझ्यासाठी आहे आणि त्याचा सदुपयोग करायचा जनकल्याणासाठी. काही ना काही आपलं एक कर्तव्य आहे, एक आपली सामाजिक बांधिलकी आहे. त्या निमित्ताने मी नेहमी काही ना काही चांगले आयोजन करून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो. अतिशय उत्तम कार्य विजयजी चोरडिया या वणी शहरामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात किंवा त्यांच्याकडे जर कोणी याचक आला तर तो कधीही परत जाणार नाही. आणि तरुणांसाठी, महिलांसाठी, धर्मासाठी कुठलंही क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रात विजयजी चोरडिया हे नेहमी कार्य करत असते. काही महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी एका व्यक्तीला तुम्ही अशीच मदत केली होती, ज्याच्या पायाचं ऑपरेशन केलं होतं. नेमकं काय होतं? कारण ते फार मोठं समाजकार्य आहे असं म्हणायला हरकत नाही. नेमकं तुम्ही काय केलं त्यावेळेस त्यांना? तो व्यक्ती डोंगरगाव येथील होता. त्याचे दोन्ही पाय JCPमध्ये आले होते आणि त्याच्या पायाचे नागपूरला बरेच ऑपरेशन झाले होते. पण जेव्हा करोना आला तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये जशी त्याची अर्धवट परिस्थिती होती ऑपरेशनची, त्याच्या पायामध्ये 8-10 रॉड लागून होते. त्या परिस्थितीमध्ये त्याला डिस्चार्ज करण्यात आला आणि नंतर त्याला कुठलाही हॉस्पिटलवाला घ्यायला तयार नव्हता. आणि जेव्हा तो गेला दवाखान्यात तर त्याला म्हणलं की तुमचे दोन्ही पाय कापा लागले. अशा परिस्थितीमध्ये तो माझ्याकडे विषय आला का तो आत्महत्या करण्याचा विचार करत आहे. मी त्याला जाऊन भेटलो आणि त्याचे जवळपास मला वाटते 8 महिने त्याचा उपचार चालला आणि 10 ते 15 वेळा आपण त्याला जवळपास ॲम्ब्युलन्सने दरवेळेस ट्रीटमेंटसाठी त्याला नागपूर पाठवलं. आता त्याचे दोन्ही पाय ओके झालेले आहे आणि तो इसम परत आपल्या नोकरीवर लागलेला आहे. तो पण JCP स्वतः बी चालवतो आहे. त्याच्या मालकाचाही मला फोन आला होता का भाऊ हा तुमचा खूप नाव घेत आहे, तुमच्यामुळे याचे पाय मिळाले. आणि तो खूप आनंदी होता आणि तो म्हणे जेव्हाही तो कुठल्याही कामाला जातो तो माझं नाव घेतो आहे. एकंदरीत असं देवासारखं माझं नाव घेतो आहे. असं एकंदरीत तुम्ही जीवनदान देणारे व्यक्ती म्हणायला हरकत नाही. कारण एखादा व्यक्ती जेव्हा आत्महत्या करायचा विचार करतो आणि ती बातमी तुमच्यापर्यंत येते आणि तुम्ही त्यांना त्या गोष्टीपासून वाचवता, ही अतिशय खूप मोठी गोष्ट आहे. कारण कुठेतरी देव आडवा आला असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण विजयजी चोरडिया हे सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही व्यक्तीला मदत करणारे कोण तर फक्त विजयजी चोरडिया. तुमचे मी खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीकरिता मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जीवनदान देणं हे सुद्धा एक कर्तव्य आहे. यासाठी खूप मोठा विश्वास लागतो आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व, जीवनदान देणारे, अनेकांना नेत्र दान करणारे, दृष्टी त्यांना देणारे, अनेकांच्या शस्त्रक्रिया केल्या आणि अनेकांनी हे जगसुद्धा चांगलं पाहिलेलं आहे. असे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विजयजी चोरडिया
यांनी आज आपल्यासोबत दिलखुलास या ठिकाणी चर्चा केली. यांच्या पुढील वाटचालीकरिता वणी न्यूज 24 खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन आकाशसह सागर मुने, वणी न्यूज 24.